नमस्कार. आपण आज मस्त असं उन्हाळ्यात पिण्यासाठी बनवणार आहोत आज कैरीचं पन्हं. हे कैरीचं पन्हं आपण 1 महिनाभरासाठी बनवून ठेवू शकतो आणि एकदा बनवलं की ते महिनाभर एन्जॉय करू शकतो. 1 महिन्यासाठी कैरीचं पन्हं कसं बनवायचं तर चला आपण बघूया. कैरीच्या पन्हाची रेसिपी झटपट बनणारं असं हे आणि 1 महिना टिकून राहणारं असं कैरीचं पन्हं आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर बघूया. आणि उन्हाळ्यात हे कैरीचं पन्हं प्यायला, थंडगार असं कैरीचं पन्हं प्यायला शरीरासाठी, तब्येतीसाठी खूप छान असतं. हे आपल्या बॉडीतील हीटचं प्रमाण कमी करते. आपल्या घरी कोणी गेस्ट आले तर त्यांच्यासाठी पण आपण हे शरबत म्हणून याचा वापर करू शकतो. शरबत म्हणून आपण त्यांना हे देऊ शकतो. ही इन्स्टंट बनणारं असं कैरीचं पन्हं आहे. एकदा बनवून ठेवलं की आपण महिनाभर हे वापरू शकतो. 1 महिनाभर आपण हे इन्स्टंट याचं शरबत बनवून पिऊ शकतो. चला तर बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 2 कैऱ्या घेतलेल्या आहे. त्या कैरीचे मागील आणि पुढील डेट व्यवस्थित काढून घ्यायचे आहे, कट करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि कुकरमध्ये 2 शिट्टी आणून घ्यायच्या आहे आणि कुकरमध्ये कैरी टाकून 1 ग्लास पाणी टाकून घेतले आहे आणि कुकरमध्ये मी 2 शिट्ट्या आणून घेणार आहे. 2 शिट्ट्या आल्यानंतर कैरी अशी खूप छान शिजल्या जाते. त्यानंतर ही कैरी ताटात काढून थंड होऊ द्यायची आहे. बघा, मस्तच आपली कैरी शिजलेली आहे. त्याची साल काढून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर या कैरीचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. चाकूच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही या कैरीचा गर काढून घेतला तरी चालेल. इथे मी अशा प्रकारे काढून घेत आहे. तुम्ही इथे हाताचाही वापर केला तर चालेल. हाताने अगदी व्यवस्थित असा कैरीचा गर निघतो. बघा इथं अशा प्रकारे मी कैरीचा गर काढून घेतला आहे. याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे. मिक्सरमधून आपण छान बारीक करून घेणार आहोत. आणखी जास्तीचं पाणी यामध्ये टाकायचं नाही आहे. आपल्याला कैरीचा नुसता आपल्याला गर पाहिजे आहे. त्या गरमध्ये आपण पाव चमचा जिरे पावडर टाकून घेणार आहे आणि पाव चमचा चवीनुसार म्हणजेच मीठ टाकून घेणार आहे. आणि जेवढा आपला कैरीचा गर होता तेवढाच आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ इथे मी व्यवस्थित खिसून घेतलेला आहे. हे मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपलं मिश्रण बारीक करून झालेलं आहे. हे आता आपण 1 महिनाभरासाठी एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकतो. हे असे काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये 1 महिन्यासाठी आरामात राहू शकते. बघा, अशा प्रकारे मी हे काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवत आहे आणि याचे आपल्याला लगेचच जेव्हा आपल्याला शरबत प्यायचे आहे, पन्हे प्यायचे आहे, तेव्हा अशा प्रकारे इन्स्टंट पन्हं बनवू शकतो आपण. यामध्ये एका ग्लासासाठी 1 चमचा कैरीचे आपण बनवलेले पन्हं टाकायचं आणि 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे आणि ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. थंडगार पाणी टाकून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यात 1-2 आईस क्यूब टाकून घ्यायचे आहे. आणि हे आपले कैरीचे पन्हे अशा प्रकारे इन्स्टंट कैरीचे पन्हे पिण्यासाठी तयार आहे.
तर माझे पणे कसे वाटले हे मला नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल, माझे पणे आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.